विधान परमपूज्य सार्वजनिक वाचनालय दीपनगर येथील ग्रंथपाल कविता पाटील यांना एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट सेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि एक सोज्वळ मनमिळावू आणि साधं व्यक्तिमत्व आमच्या ताईंचं आहे। ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। ताई, आपलं TV 24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। एक ताई, एक आपल्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आपल्याला उत्कृष्ट सेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर याआधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळाले ताई, काय सांगाल? मला याआधी हा पहिलाच पुरस्कार आहे माझा आणि मी आता जास्तीत जास्त पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे। हा पहिलाच माझा पुरस्कार आहे। हा आपला एकमेव पुरस्कार आहे। बरं, या पुरस्काराचा जो पुरस्कार आपल्याला एकमेव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, याच्या संदर्भात मध्ये काय सांगावंसं वाटतं आपल्याला? या पुरस्काराने मला प्रेरणा मिळाली आहे आणि मला जास्तीत जास्त कसे पुरस्कार मिळत राहतील याची मी प्रयत्न करत राहील आणि चांगल्या कसोशीने मी काम करत राहील ग्रंथालयात। बरं ताई, एक चांगल्या प्रकारे आपण एक म्हणजे या पुरस्कारामुळे आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे आणि पुरस्कार हा प्रेरणादायी असतो। एक चांगल्या पुरस्काराने आपल्याला एक उत्कृष्ट सेवक या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे। आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपलं एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक आहे। बरं, या पुरस्काराचं स्वरूप काय होतं ताई आणि वितरण कुठे झालं, काय सांगा? या पुरस्काराचं स्वरूप आणि वितरण तर पारोळा तालुका, जिल्हा जळगाव, भाटवाडी मंगल कार्यालय इथे झालं। आणि स्वरूप काय? स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह मिळालं आणि एक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळालं। बरं, एक चांगल्या प्रकारचा भारतरत्न पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि पुरस्काराने प्रेरणा मिळते, जीवनामध्ये एक काहीतरी करण्याची जिद्द तयार होते आणि तो एक चांगला पहिलाच पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्या जीवनातील हा पहिलाच पुरस्कार आहे। बरं, या पुरस्काराच्या माध्यमातून ताई आपलं पुरस्कार मिळत राहावे आणि माझ्या हातून चांगलं काम होत राहावं ग्रंथपाल म्हणून। आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी म्हणजे वाचनाकडे कल घ्यायला हवा, वाचन जास्तीत जास्त करत राहायला पाहिजे आणि जे व्यसनाधीन मुलं आहेत त्यांनी पण वाचनाकडे यावं आणि जास्तीत जास्त सभासद व्हावे वाचनालयाचे आणि वाचन करत राहावे त्यांनी। ताई, एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल। एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ हे गुरु वाचनावर जास्त भर दिलेला आहे ना। आज या देशाची भाग्यविधाते झालेले आहेत। संविधानाच्या या देशाचं चक्र संविधानावरती फिरत आहे आणि आपण या सार्वजनिक वाचनालयामध्ये ग्रंथपाल म्हणून आपली एक नेमणूक आहे आणि आपल्याला हा जो पुरस्कार मिळालेला आहे, आपल्या कार्याची चाचपणी करून आपल्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। बरं ताई, ह्या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं व्हिजन पण आपण सांगितलं, पुरस्कारासाठी निवड पण सांगितली, पण या पुरस्काराच्या माध्यमातून आपण या ग्रंथपालांना आणि सोसायटी म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगा? सगळे सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपालांना हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी जास्तीत जास्त कसे सभासद वाढतील ह्याकडे कल द्यायला हवा आणि ग्रंथालयात नवीन नवीन पुस्तकं खरेदी करत राहावे आणि बालवाचक जे तरुण आहेत त्यांना सगळ्यांना असं ग्रंथालयाकडे वळण्यात यावं आणि त्यांना सांगावं की वाचनाकडे कल जास्तीत जास्त लक्ष देत राहावं। म्हणजे वाचनाकडे जे तरुण पिढी जे व्यसनाधीन झालेले ग्रामीण भागामध्ये की ते पूर्ण व्यसनाधीन झालेले असल्या कारणाने त्यांचं जीवन हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि पूर्ण कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यांनी जर या क्षेत्राकडे म्हणजे वाचनामध्ये जर त्यांना आवड निर्माण झाली तर एक चांगल्या प्रकारचं सुंदर असं जीवन त्यांना जगता येईल आणि एक चांगल्या प्रकारचं त्यांचं यशाचं गौरी शंकर चांगलं काढता येईल, अशा प्रकारचा आपला एक संदेश आहे। बरं ताई, या जो पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, नाशिक विभागीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, तर या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला द्यायचं? माझे गुरु, माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे दिराणी, माझे पती आणि माझे घरचे सगळे लोक आणि आमचे साणेगुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री राजेश मोराळे सर, सचिव श्री राजेश पवार सर आणि जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मान्य श्री सतीश पाटील सर यांना देऊ इच्छिते। ह्या होत्या कविताताई। एक चांगल्या प्रकारे त्यांना एक उत्कृष्ट सेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि ते परमपूज्य सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालय दीपनगर या ठिकाणी ग्रंथपाल पदावरती कार्यरत आहेत आणि अतिशय साधं सुद्धा असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे। ते निस्वार्थी आणि स्वच्छंदपणे एक प्रामाणिकपणे
त्या ठिकाणी ग्रंथपालाची जबाबदारी पार पाडतात आणि त्यांनी त्या ठिकाणी वाचक संख्या पण चांगल्या प्रकारे वाढवलेली आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रकारे नाशिक विभागीय उत्कृष्ट सेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अशा प्रकारचा मूल मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आणि परमपूज्य साने गुरुजी या ठिकाणी ते ग्रंथपाल पदावरती कार्यरत असताना त्यांना हा जो एकमेव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, या पुरस्कारामुळे त्यांच्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप त्यांना मिळते आहे। याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी आमच्या पाटील ताईंनी मारलेली आहे, कविता पाटील यांनी मारलेली आहे। यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे। पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज।